प्रतिभा जनावाना बाबू कबू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दादाजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दादाजी आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय हो, भारतीय जनता पार्टी शिवसेना माहितीचा विजय हो, जय शिवराय, जय शिवाय, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी. जय शिवाय. कोल्हापूर जिल्हा रहिवासी महानगर संघ यांनी जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे पहिले आभार. तसेच मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रभाग क्रमांक नंदा कृष्णा पाटील आणि प्रभाग क्रमांक द कृष्णानंदू पाटील उमेदवार म्हणून आम्ही उभे आहोत. तर ह्या महानगरपालिकेतील सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, मतदार बंधू भगिनी आणि इतर सर्व मतदारांनी भरघोस मतांनी आम्हाला मतदान करावे आणि भरघोस मतांनी विजयी करावे असे मी आवाहन करतो. नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे, जय शंभूराज. तर आता आज ठाणे नगरपालिकेमध्ये आपले 2 कोल्हापूरचे रत्न भाजपच्या चिन्हावरती नगरसेवकची निवडणूक लढत आहे. तर आता कोल्हापूर जिल्हा म्हटलं की छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आणि त्यांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या कोल्हापूरच्या त्या भूमीमध्ये तर आता आपले वडील या अनेक नगरीमध्ये आले आणि सामान्य जनतेच्या कामं करून अर्थाने जनतेच्या मनामध्ये त्यांनी नागराचं स्थान निर्माण केलं आणि त्यांचाच वसा आणि वरसा चालवण्याचं काम आदरणीय कृष्णदादा करतायत. आणि हे कोल्हापूर रत्न खऱ्या अर्थानं गेली 25 ते 30 वर्ष झालं सातत्यानं या ठाणे नगरपालिकेमध्ये आणि ठाणे येथील असणाऱ्या सगळ्या जनतेच्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहे. आणि येणाऱ्या 15 तारखेला या दोन्ही रत्नांना, कोल्हापूरच्या रत्नांना भरघोस मतांनी निवडून त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवावं एवढीच मी या निमित्तानं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि 2 मी प्रश्न फक्त साहेबांना या निमित्तानं विचारतो. धन्यवाद. साहेब, आपल्याला आपल्या वडिलांकडून खऱ्या अर्थानं हा सामाजिक वसा असेल किंवा राजकारणाचा वसा निर्माण झालेला आहे, पण पहिल्यापासून जन्मतच आपल्याला समाजसेवेची आवड होती. समाजसेवेची आवड म्हणजे माझी आई शारदाजी पाटील ही माझी नगरसेविका होती. तसेच वडील हे दिघे साहेबांबरोबर काम केलेलं आहे. दिघे साहेबांच्या शिकवणीतून आणि आईवडिलांच्या घडघडीतून समाजात करण्याचा आम्हाला वारसा भेटलेला आहे. तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. धन्यवाद. ठाणे म्हटलं तर आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आठवण काढण्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या संस्कारातूनच वाढलेलं आपले वडील आणि त्यांचा विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने या ठाणे नगरीमध्ये आपण जनसेवेच्या माध्यमातून करत आहात. येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण तर गेली 15 ते 20 वर्ष काम या नगरसेवक म्हणून ताईंना खूप मोठा अनुभव आहे, तुम्हाला या अनुभव आहे. तर येणाऱ्या भविष्याच्या 5 वर्षामध्ये आपण जनतेची सेवा कशा पद्धतीने करावी आणि जनतेचा नेतृत्व समस्या ठाणे महानगरपालिकेमध्ये कशा 15 ते 19 वर्ष झाले आता आम्ही नगरसेवक म्हणून काम करतोच आहे. ते काम बघूनच भारतीय जनता पार्टी पक्षाने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. आणि त्या कामाचं पुढे या भविष्यात तर आमच्या प्रभागामध्ये SRA आणि समूह विकास योजना क्लस्टर या योजना ज्या चालू आहेत त्या प्राधान्याने लवकरात लवकर लोकांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच स्वच्छ पाणी, मुबलक पाणी, वॉटर सिस्टीम, तसेच ड्रेनेज लाईन आणि रस्ते काँक्रिटीकरण करणे हे इत्यादी कामं, तसेच आरोग्य आणि जे रिडेव्हलपमेंटमध्ये नवीन प्रोजेक्ट घडतात तिथे मैदानं उपलब्ध करणे आणि आताच्या मुलांना जी मैदानं मिळत नाहीत ते मैदानांसाठी आरक्षण करून त्यांना एक खेळाचं मैदान तयार उपलब्ध करून देणे हे एक प्राधान्याने काम करणार. धन्यवाद साहेब. खूप मोठ्या पद्धतीचं विजन सरांचं या ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या गोकुळ नगरमध्ये एक नेतृत्व चांगलं उदयास येतं. दोन्ही दाम्पत्य कोल्हापूरचे रत्न आहेत आणि कोल्हापूरचा अभिमान परत एकदा उंचवण्याचं त्यांच्या माध्यमातून काम होणार आहे. एवढीच या शूटिंगच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांचे थोडक्यात आवाज. कोल्हापूर जिल्हा रहिवासी महानगर यांच्या वतीने
पाटील व नंदा कृष्णा पाटील हे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व आमचे सहकारी मित्र आणि सर्वजण आम्ही इथं आलेलो आहोत. आणि 11 क नंदा पाटील आणि 11 ड मध्ये कृष्णादादा पाटील यांना भरघोस असं मतदान करून येत्या 15 तारखेला निवडून देण्यासाठी संपूर्ण आम्ही या वार्डाच्या कोल्हापूर रहिवाशांना एक आव्हान करत आहे की कोल्हापूरचा शिलेदार आज ठाणे महानगरपालिकेमध्ये एक निवडणुकीच्या माध्यमातून आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आणि गोरगरीब जनतेच्या एक भविष्यात महानगरपालिकेमध्ये गटर वॉटर आणि मीटर याच्यासाठी एक शिलेदार आपल्या कोल्हापूरचा एक आज निवडणुकीसाठी उभा आहे. आणि या शिलेदाराला कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ यांच्यावरून आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करत असताना की सर्वसामान्य लोकांचा एक अभ्यासू नेता असे ओळख असणारे आमचे कृष्णा दादा यांना भरघोस असे मताने या वार्डातले जेवढे कोल्हापूरकर असतील ज्यांना मी कळकळीची विनंती करतो की भरघोस मताने येत्या 15 तारखेला जे रोड वाईट आहे ते कृष्णादादांच्या माध्यमातून गुलालाला भरून निघले पाहिजे. आणि कोल्हापूरचा हा आग्राट गडी हा मूर्तिकाराच्या आशीर्वादाने आणि महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आज ठाणे महानगरपालिका लढवत आहे. या लढवया नेतृत्वाला कोल्हापूरकरांनी खंबीर अशी साथ देऊन आम्ही भरघोस असं मतदान करावं असं कळकळीची विनंती आम्ही कोल्हापूर जिल्हा रहिवासी ठाणेनगर यांच्या वतीने करत आहे. जय म्हणजे बाहेर पुढे पण तेवढा वेळ झाला